झालेला आणि त्यांच्या लग्नानंतर त्यांना वारंवार 1 महिना सुद्धा त्यांचं सुखाचं जीवन जात नव्हतं आणि त्यांना त्यांचे पती सोडून देत होते. आणि असं करता-करता 2-3 त्यांची लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांचं असाच प्रकार चालू होता आणि त्यानंतर त्या कंटाळल्या या गोष्टीला आणि कंटाळल्यानंतर त्यांनी जीन दत्ता नावाच्या भिक्खुनीकडे उपसंपदा घेतली आणि त्या भिक्खुनी संघामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांनी तीव्र साधना केली आणि तीव्र साधना केल्यानंतर त्यांना अरहंत पद प्राप्त झालं, निर्वाण प्राप्त झालं. आणि ते अशाच पाटलीपुत्र येथे भोजन केल्यानंतर त्यांच्या ज्या सहचारिणी दुसऱ्या बोधी नावाच्या भिक्षुणी होत्या, की त्या धम्मांची चर्चा करतात आणि धम्माच्या चर्चेमध्ये त्या विचारतात त्या बोधी भिक्षुणी त्यांना विचारतात, की तुम्ही एवढ्या तरुण आहात आणि एवढ्या तरुण असताना तुम्ही का भिक्षुणीचं जीवन म्हणजे चांगला संसार त्यागून सगळं जीवन त्यागून तुम्ही भिक्षुणी का झालात? तुम्ही या मार्गाने का आलात? आणि नंतर मग आपल्या भिक्षुणी इसिदासी आपलं सगळं पूर्वजन्मीचं काय घडलं होतं का आणि आधीच्या या पण जन्मामध्ये मी भिक्षुणी होण्याच्या अगोदर माझ्यासोबत काय घडत होतं हे त्यांनी सांगितलं, की कसं माझं लग्न झालं होतं. मी कुलीन घराण्यामध्ये आली होती, श्रीमंत घराण्यामध्ये होती. श्रीमंतच घराण्याच्या मुलासोबत माझं लग्न झालं होतं. 1 महिना सुद्धा मी माझे सगळे कर्तव्य बजावत होती. म्हणजे मी सगळे कर्तव्य माझे पार पाडत होती. नातेवाईकांपासून त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या बाबत, सगळ्या नातेवाईकांच्या बाबत, पतींच्या बाबत. तरी पण पती 1 महिना सुद्धा मला 1 महिना ठेवले की सोडून द्यायचे. असे त्यांचे 1-2दा असा प्रकार झाला होता. वडिलांनी एका ठिकाणी सोडल्यानंतर दुसरं लग्न केलं, दुसऱ्या ठिकाणी तोच रिझल्ट होता, दुसऱ्या ठिकाणी नंतर तिसऱ्या ठिकाणी हाच रिझल्ट होता. आणि मग मी कसे कंटाळले आणि मी ह्या मार्गाने आले, धम्माच्या मार्गाने आले, संघामध्ये प्रवेश घेतला. मग त्या सांगतात, की हे कोणते विपाक माझे. मग त्यांना ते जेव्हा बघतात, आधीचे आपले जन्म बघतात साधनेद्वारे, तेव्हा त्यांना कळतं, की हे जे विपाक मला मिळाले आहे या जन्मामध्ये, ते हे कोणत्या माझ्या विपाकाचा, माझ्या कोणत्या कर्माचे हे मला दुष्परिणाम मिळाले होते, हे परिणाम मला मिळाले होते. तर हे त्या मग पुढच्या त्या सांगतात हेरी गाथेमध्ये आपल्या जे सहचारिणी आहे त्यांना. अथमं अदासितातो अड्डस्य घरमी द्वितीय कुलिकस्य ततो उपट्ठ सुखेन एन मं विदंथ सेठी। उसके बाद मेरे पिता ने एक अन्य कुल वाले धनाढ्य पुरुष से मेरा पुनर्विवाह कर दिया और पहले से एक मेरे भूतपूर्व ससुर ने जितने धन से मुझे प्राप्त किया था उसका आधा परिणाम धन भी मेरे पिता ने उससे वापस ले लिया। नंतर त्यांच्या वडिलांनी ज्या कुलीन त्यांच्या मिस्टरांनी ज्यांनी सोडलं होतं त्यांच्याकडनं आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी पुन्हा दुसऱ्या श्रीमंत पुरुषासोबत त्यांचा पुनर्विवाह केला आणि जे त्यांचे भूतपूर्व सासरे होते त्यांना जेवढं धन दिलं होतं त्यांच्या वडिलांनी त्यांचा अर्धा हिस्सा त्यांनी मागितला होता परत. तो हिस्सा त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडनं मागितला आणि त्यांना दिला. तत्सपी घर मी मासं अवसिंग अथ सोपी मग पटिच्छरई दासी व उपट्ठहंती अधुसिखं शील संपन्न। इस घर में 1 मास तक सुखपूर्वक रहने के बाद मैं वहां से भी बहिष्कृत की गई। यद्यपि वहां भी सर्वथा निर्दोष और सदाचारिणी होकर मैंने दासी के समान सबकी सेवा की। माझं लग्न जेव्हा दुसऱ्यांदा केलं, पुन्हा माझा पुनर्विवाह करण्यात आला, तिथे सुद्धा मी सुखाने फक्त 1 महिनाच राहिले आणि तिथे पण मी माझे सगळे कर्तव्य केले, सगळे माझे कर्तव्य होते माझ्या संसाराबाबत ते पूर्ण करून सुद्धा तिथे दासीसारखी मी सेवा करून सुद्धा मला तिथे आणि मी निर्दोष असून सुद्धा तिथे सुद्धा माझ्या पतीने 1 महिन्यामध्ये मला सोडून दिलं। भिक्खाय च विचरन्तं दमंकं दंत मे पिता भणती हो ही सी मे जामाता निक्षिप कोठिंच घटिकंच। एक दिन एक संयम परायण जितेंद्रिय शांत चित्त साधु को भिक्षा के लिए घूमते देखकर मेरे पिता ने उनसे कहा, यदि तू अपनी गुदड़ी और घड़िया मिट्टी का पात्र को दूर फेक दे तो तू मेरा दामाद हो सकता है। मग एकदा काय झालं त्या सांगतात की एक संयम परायण म्हणजे जे साधू वगैरे पद्धतीचे पंडित लोक होतात ना, एवढ्या मोठ्या दाड्या वगैरे वाढवून राहतात आणि शांत चित्त दिसले आणि अशा एका साधूंना त्याच्या वडिलांनी बघितलं फिरताना भिक्षा घेताना
आणि मग त्यांचे वडील म्हणतात त्या भिक्षूला की जर तू आपली ही गोदडी जी अंगावर घेतली ती आणि हा जर मेथीचं म्हणजे मातीचं जे पात्र आहे तुझ्याकडे, तू जर हे दोन्ही फेकून दिलं तर मी तुला माझा कोण बनवेल, दामाद बनवेल, म्हणजे माझे तुला जावई बनवेल. सोपी वसित्वा पखं अथ तातं भणती देही मे पोठिं घटिकंच मल्लकंच पुनपि भिक्कं चरिस्सामि. इस पति के साथ मैं 15 दिन तक अनिका, सहवास कर सकी इस पति के साथ मैं भी 15 दिन तक सहवास कर पाई थी कि उसने भी मेरे पिता के पास आकर कहा, मेरी गुदड़ी, मेरी सुराही, पानी पीने की सुराही और बर्तन मुझे वापस करो, मैं फिर भिक्षाचर्या करूंगा. मग त्या म्हणतात की यांच्यासोबत पण माझं लग्न करून दिलं. ह्या संन्यासी सोबत जरी माझं साधू सोबत लग्न करून दिलं, त्यांनी पण गृहस्थी जीवन स्वीकारलं, पण त्याच्यासोबत माझं 15 दिवसच फक्त पटलं. मग ते माझ्यासोबत राहू शकले. नंतर त्यांनी पुन्हा माझ्या वडिलांकडे म्हटलं की नाही, मी कशाचं जीवन जगणार, माझं माझं साधूचं जीवन जगणार आहे. आणि ते पण मला सोडून गेले. अथनं भनती तातो अम्मा सब्बोच मे ज्ञाती गणवग्गो किं ते न किरती इध भन खिप्पं तंगते करीही ती. त्याचा अर्थ असा है कि ये सुनकर मेरे माता पिता और सभी कुटुंबियों ने उससे कहा, यह तुझे रहना क्यों अच्छा नहीं लगता, शीघ्र बता, हम तेरे लिए क्या करें जिससे तू प्रसन्न हो. एवं भणितो भणति यदि मैं अत्ता सक्कोति अलंमय्यं इसी दासी या न सहवंशं एक घरे हम सहवत्थुम. यह सुनकर उसने कहा, अकेले रहने में ही मुझे सुख है, इसी दासी के साथ मैं एक घर में नहीं रह सकूंगा. जेव्हा ते साधू म्हणाले त्यांच्या वडिलांना की नाही, आता मला हिच्यासोबत नाही राहायचं आहे, मला माझी सुरई वगैरे जे माझं आहे, गोदडी वगैरे वापस द्या, भिक्षापात्र वापस द्या, मी पुन्हा संन्यासी बनणार. तर हे ऐकल्यावर त्यांचे कुटुंबीय, त्यांचे आई वडील त्यांना समजतात की बा तुला काय असा प्रॉब्लेम आहे की तू नाही राहू शकत, तू आम्हाला सांग की तुला असं काय करू आम्ही की ज्याने तू प्रसन्न होईल, तू इसी दासी सोबत राहशील. तो म्हणतो की नाही, मला इसी दासी सोबत नाही राहायचं आहे, मला एकटंच राहण्यामध्ये काय आहे, सुख आहे. विसर्जितो गतोसो अहंपि एकाकिनी विचिंतेमी आपुच्छितुन गच्छं मरितु एव पब्बजिसं वा. उसने विदाई ली. मैं अकेली सोचने लगी कि अब मैं अपने माता पिता के पास जाकर प्रवज्ञा ग्रहण करने की या मरने की अनुमती मागूंगी. अशा प्रकारे ते साधू पण त्यांना सोडून गेले. तेव्हा त्या विचार करू लागल्या की हे काय होत आहे माझ्यासोबत. आणि मग त्या विचार करू लागल्या की माझ्या आई वडिलांकडे जाईल आणि बोलेल की मी आता प्रवज्ञा घेणार, म्हणजे ह्या संसारातून दूर जाणार, किंवा मग मी माझ्या जीवाला संपवणार. मी त्यांची अनुमती मागणार याकरिता. अथ अय्याजीन दत्ता आगच्छी गोचराय चरमाना तातकुलं विनयधरी बहुसुता शील संपन्ना. अकस्मात उसी समय विनय पिटक की पंडिता, बहुश्रुता, सदाचारिणी आर्या जीन दत्ता नाम की एक भिक्षुनी मेरे पिता के घर भिक्षा के लिए आई. तं दिस्वानं अम्हाकं उत्थायासनं तस्सा पय्यापै निसिन्नाय च पादे वंदित्वा भोजन मदांसी. उनको देखकर मैं आसन छोड़कर खड़ी हो गई और आदर पूर्वक उसे आसन प्रदान किया. जब भिक्षुनी सुख से बैठ गई तो मैंने उनकी पाद वंदना की और उनको भोजन दिया. तर एक दिवस अकस्मात मध्ये त्यांच्या आई वडिलांकडे विनय पंडितांच्या पंडिता अशा भिक्षुनी, विनय पिटकच्या पंडिता, आणि त्या खूप प्रसिद्ध होत्या, आणि सदाचारिणी म्हणजे त्या भिक्षुनी आर्याजींना त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांच्याकडे भिक्षाटनाला येतात. आणि त्यांना बघून त्या एसीदासी ज्या जागेवर बसून असतात त्या जागेवरून पटकन उठून उभ्या होतात आणि ती जागा त्या आपल्या आर्यांना त्यांना ती व्यवस्थित जागा करून त्यांना बसायला देतात. आणि त्या सुखपूर्वक बसल्यानंतर त्या त्यांच्या वंदन करतात. अन्यन्न पानेच खज्जेन चयंच तथं सिन्निहितं संतं पयित्वा अवचं अय्ये इच्छामि पपंजितुं. अन्न पान खाद्य जो कुछ भी उस समय घर में उपलब्ध था, उससे जब मैं उन्हें तृप्त कर चुकी, तब मैंने उनसे प्रार्थना की कि आर्य प्रवज्ञा ग्रहण करने की इच्छुक हूँ.
मग यांनी काय केलं, त्यांच्या वडिलांकडे आल्यानंतर यांनी आपलं आसन वगैरे दिलं आणि आसन दिल्यानंतर त्यांना अन्न पाणी जी काही गरज होती भिक्षुणींना त्यांनी दिली. दिल्यानंतर त्या तृप्त झाल्यानंतर यांनी म्हटलं की मला प्रवज्या घ्यायची आहे, मी प्रवज्या घेण्याची इच्छुक आहे. अथ मग भणती तातो इधेव पुस्तकचराहि त्वधम्म अन्नेन च पानेन च तप्पय्य समने द्विजातीज। पिता ने मुझसे कहा, पुत्र तू यही रहकर धम्माचरण कर, अन्न पानादि दान देकर यही रहकर श्रमणों और ब्राह्मणों की सेवा कर। जेव्हा त्यांनी आपल्या वडिलाला म्हटलं की मला आता हे सगळं संसार सोडून भिक्षुणी बनायचं आहे, तर त्यांचे वडील समजतात की पुत्री तू इथेच थांब, इथेच धम्माचं आचरण कर आणि दान दे आणि इथे श्रामणांची आणि ब्राह्मणांची काय कर, सेवा कर। अतहं भणामि तातं रोदन्ति अंजलि पनामित्वा पापन्हि मया पक्कतं कम्मं तं निज्जरे सामि। मैंने रोते हुए दोनों हाथ जोड़कर पिता को प्रणाम करते हुए निवेदन किया, पिताजी मैं अपने किए हुए पाप कर्मों को तपस्या द्वारा नष्ट जीर्ण करना चाहूंगी। अथमं भणति तातो पापून बोधिंच अग्गधम्मंच निब्बानंच लभस्सु यं सच्ची करी द्विपद सेठो। तब पिता ने मुझसे कहा, पुत्री तू श्रेष्ठ वस्तु बोधि को प्राप्त कर, तू उस परम पद निर्वाण का लाभ कर जिसका मनुष्य श्रेष्ठ बुद्ध ने साक्षात्कार किया है। जेव्हा वडील नकार देतात तेव्हा त्या रडतात आणि दोन्ही हात जोडून वडिलांना नम्रपणे निवेदन करतात की पिताजी की मी माझे हे जे पाप कर्म आहे, जे माझ्यासोबत घडत आहे, माझे काय कर्म विपाक आहे, मी माझ्या तपस्येद्वारे साधनेद्वारे मला हे नष्ट करायचंय, मला यामधून निघून जायचं आहे। आणि तेव्हा वडील आशीर्वाद देतात की ठीक आहे पुत्री, तू ती श्रेष्ठ वस्तुबोधी प्राप्त कर, तू त्या परम निर्वाणाचा लाभ कर ज्याचे मनुष्य श्रेष्ठ बुद्धाने साक्षात्कार केला आहे, जो भगवंताने साक्षात्कार केला आहे, तो त्याचा तू निर्वाणाचा तू साक्षात्कार कर, असा तिला आशीर्वाद देतात। माता पितु अभिवादयित्वा सब्बंच ज्ञाति गणवग्गं सत्ताहं पब्बजिता तिस्सो विद्या अपस्सई। माता पिता और सभी सगे संबंधियों से विदाई लेकर और उन्हें प्रणाम कर मैं प्रवज्जित हो गई और 7 दिन के अंदर ही मैंने तीनों विद्याओं का स्पर्श कर दिया। जानामि अतन्नो सत्त जातीयो असह्यं फल विपाको तं तव आचिखितं तं एकमणा निसामीहि। एक एक करके मैंने अपने 7 पूर्व जन्मों की घटनाओं और कर्म विपाकों को स्मरण किया। मैंने क्या क्या कर्म किए और उनके क्या क्या फल पाए, इन सभी का मैंने स्मरण किया। यह कहाणी मैं तुमसे आज कहूंगी, मनोयोग पूर्वक सुनो। नंतर त्या म्हणतात की हे सखी भिक्षुणीला समोरच्या आपल्या मैत्रीला म्हणतात की जेव्हा मला 7 पूर्वजन्मांच्या घटना आठवायला लागल्या, तेव्हा मी कोणते कर्म विपाक केले होते हे मला स्मरण व्हायला लागले आणि जे कोणकोणते मी कर्म विपाक केले होते त्या कर्मविपाकाचे मला हे फळ मिळत आहे याचे मला स्मरण झाले आणि आता मी ते तुला सांगत आहे, ते तू मनपूर्वक ऐक। नगरम मी एरकच्चे सुवर्णकारो अहं बहुत धनो योग्बनम देन मत्तो तो परदारंग से विहं। एरक कक्ष नामक नगर में मैं एक धनवान सुनार थी, यौवन के मद में मस्त होकर मैं वहां परस्त्री रत हो गई। जेव्हा ती सांगते की मी पूर्वजन्मामध्ये एरक कक्ष हे काय होतं, नगर होतं आणि त्यामध्ये ते सुनार जे सोनार असतात ना, ते धनवान सुनार होती, म्हणजे सगळ्या श्रीमंत सोनार होते आणि मी तरुणपणामध्ये त्या तरुणपणाच्या याच्यामध्ये मी काय करत होते, परस्त्रीमध्ये रत होत होते। सोहं ततो चवित्वा निरयम्नि अपि चिरं पक्को ततोच उत्तहित्वा मक्कटिया कुच्छी मुक्कम्मी। मरने के बाद मैं बहुत काल तक नरक में पड़ी रही, वहां बहुत दुख पाकर मैं एक वानरी के गर्भ में उत्पन्न हुई। त्यांचा कोणता कर्म विपाक होता, त्यांनी कामेसु मिच्छाचारा हा जो त्यांनी भंग केला होता, वारंवार भंग केला होता, त्यांचा तो कर्म विपाक होता की
त्याच्या कम्मविपाकामध्ये त्या मेल्यानंतर त्या सांगतात की मेल्यानंतर एका नरकामध्ये पडली, तिथे खूप दुःख भोगले आणि त्यानंतर मी एका वानर म्हणजे एका बंदराच्या गर्भामध्ये मी काय घेतला, जन्म घेतला. सत्ताह जातकं मम महाकपी इथपो निल्लच्छेसी तस्सेतं कम्म फलं यथापि गत्वान परदार। जन्म के 7 दिन बाद ही वानर समूह के स्वामी ने मेरे अंडकोश को चीर दिया। परश्री गमन का यह फल मैंने पाया। ते म्हणतात की जेव्हा मी वानराच्या गर्भामध्ये होतो आणि माझा जन्म होऊन 7च दिवस झाले होते, तर जो वानराचा समूह असतो, जो त्यांचा मेन असतो, स्वामी असतो त्या वानरांच्या झुंडाचा, तर त्यांनी काय केलं असं त्यांचा जो अंडकोश असतो तोच माझा त्यांनी काय केला, फाडला. कारण की हे फळ मला का मुळे भेटलं होतं, कारण की मी आधीच्या जन्मात परस्त्री गमन केलं होतं, त्याचे हे मला कम्माचे मला फळ मिळाले. सोहं ततोच वित्वा कालं करित्वा सिंधवारण्ये कानायच खैज्यायच एळकीया कुच्छी मुखम। मरने के बाद सिंधु नदी के निकट अरण्य में एक कानी और लंगड़ी बकरी के पेट में मैंने जन्म लिया। जेव्हा त्या वानराच्या हिच्यामधला त्यांना ते कम्म विपाक मिळाले, जेव्हा त्यांचा तिथे मृत्यू झाला, त्यानंतर त्यांनी दुसरा जन्म कुठे घेतला, एक लंगडी बकरी हत्ते तिच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. 12 वत्सानि अहं निल्लच्छितो दारके परिवहित्वा किमी नावट्टो अकल्लो यथापि गंतवान परदारं। वहां भी मेरे अंडकोश को चीरे गए कीड़ों ने मुझे काटा। इस प्रकार 12 वर्ष तक मैं कड़ी यातना पाती रही। बालिका को पीठ पर लेकर ढोना, यही मेरा वहां दैनिक काम था। परश्री गमन का यह फल मैंने पाया। ज्याप्रमाणे त्यांनी वानरीच्या नंतर लंगडी बकरीच्या पोटामध्ये जन्म घेतला, तिथे पण त्यांना ती सजा मिळाली जी वानरच्या जन्मामध्ये मिळाली. त्यांनी अशा प्रकारे 12 वर्षापर्यंत खूप कठीण यातना भोगल्या, आपले हे कम्म विपाक भोगले. कधी कधी त्यांना हे पण कम्म विपाक भोगावं लागले की बालिका को पीठ पर, जसे ते आपले हे घेऊन जातात की नाही गाढव वगैरे पाठीवर लादून, जे प्राण्यांवर घेऊन जातात, घोड्यांवर घेऊन जातात, तर त्यांच्यावर पण मला पीठ पर त्यांना घेऊन जावं लागलं. मला दैनिक कामं करावी लागली, कारण हे फळ माझे जेही होत होते ते फळ माझे कोणते होते, माझे कम्म विपाकाचे फळ होते. सोहं ततोच वित्वा गोवानी जककस्त गावी या जातो वच्छो लाखा तंबो निल्लच्छितो 12 मासे। वहां से मरकर मैंने एक पशु के व्यापारी की गाय के पेट में लाख जैसे वर्ण वाले बछड़े के रूप में, लाख म्हणजे लाल कलरच्या बछड्याच्या रूप में जन्म घेतला. वहां भी 12 मास बाद मैं बधिया कर दी गई. त्यांनी त्याच्यानंतर तिथून निघाल्यात, त्यानंतर त्यांचा जन्म एका पशु व्यापारीची गाय असते तिच्या गर्भामध्ये घेतला आणि तिच्या गायीच्या गर्भामध्ये आल्यानंतर लाल वर्ण घेऊन बछडाच्या प्रमाणे, बाछडेचाच कलर त्यांचा लाल होता, त्या रूपात त्यांनी जन्म घेतला. तिथे सुद्धा त्यांना 1 वर्षामध्ये काय करण्यात आलं, त्यांची हत्या करण्यात आली, बधिया कर दी गई, म्हणजे त्यांना हे करण्यात आलं. ओढून नडल्ल महं सकटंच दारयामी अंधो वट्टो अकल्लो तथापि गतवान परदार। वहां भी हल को जोतना और गाड़ी को खींचना, यही मेरा वहां काम था. बाद में मैं अंधी और अकर्मण्य हो गई. परश्री गमन का यह फल मैंने पाया. आणि नंतर तिथे त्यांना जे काही यातना भोगावं लागल्या, गाडी ओढावी लागली, जोतावी लागली, खूप ढोरासारखं काम त्यांना करावं लागलं आणि त्यामध्ये त्यांना नंतर अंधत्व आलं. आणि हे अंधत्व येणं, हे जे सगळे कम्मविपाक होते माझे, जे आधी मी कर्मविपाक माझे मनुष्य जीवनामध्ये वाईट केले होते, ते कम्मविपाक मी इथे भोगत होती. सोहं ततोच वित्वा विथिया दासी या घरे जातो नेव महिला न पुरीसो यथापि गतवान परदार। वहां से भी मरने के बाद मैं गलियों में फिरने वाली गृहहीन एक दासी के घर में उत्पन्न हुई. मैं स्त्री भी नहीं थी, पुरुष भी नहीं थी. मैंने परश्री गमन का यही परिणाम पाया था. त्यानंतर तिथून त्यांचा जन्म झाला, प्राणी योनीतून त्यांचा जन्म मनुष्य योनीमध्ये झाला. परंतु त्या अशा स्त्रीच्या पोटी जन्माला आला की त्या एक दासी होत्या, गृहहीन, म्हणजे त्यांना घरच नव्हतं, त्या कोणत्याही गल्ली गुल्लीमध्ये भटकायच्या आणि अशा दासीच्या पोटी त्यांचा काय झाला, जन्म झाला. आणि जन्म झाला तेव्हा त्या ना स्त्री होत्या ना पुरुष होत्या,
तर हे त्यांचा कर्मविपाक होता की जो त्याने आधीच्या जन्मामध्ये परस्त्री गमन केलं होतं, जे कामेसुमिच्छाचाराचं त्यांनी शील तोडलं होतं, त्याचा परिणाम होता. त्याचे ते कर्मविपाक होते. तिसंती वस्मी मतो साकटिक कुल्लमी दारी का जाता कपनम मी अपभोगे धनिक पुरीस पात बहुलम्ही. 30 वर्ष की आयु में मेरी मृत्यु हो गई। मृत्यु के बाद मैं एक अतिशय दरिद्र दुखग्रस्त धनिक पुरुष के विपुल कर्ज के बोझ से पीडित गाडीवान के घर में उसकी कन्या होकर पैदा हुई. नंतर त्यांचा ज्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतला होता, ना पुरुष ना स्त्री म्हणून, तिथे त्यांचा मृत्यू झाला. 30 वर्षाच्या आयुमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिशय त्याच्यानंतरचा त्यांनी जन्म घेतला एका पुरुषाकडे, अतिशय दरिद्र दुःखग्रस्त आणि एका धनिक पुरुषांच्या कर्जामध्ये त्यांचे ते वडील डुबले होते. अशा गाडीवान, ते गाडी चालवतात, त्यांच्या घरची कन्या म्हणून त्या काय झाल्या, जन्म घेतला त्यांनी. तंग मग ततो सत्तवाहो उत्सन्नाय विपुलाय वधिया ओकड्ढती विलपंती अच्छिदित्वा कुलघरस्मा. एक धनवान व्यापारी काफुले के सरदार का मेरे पिता पर विपुल कर्ज था, जो ब्याज के कारण और भी निरंतर बढ़ता जाता था. उसने उसे चुकाने के रूप में मुझ पर अधिकार कर लिया. मैं विलाप कर रही थी और अपने पिता के घर से खींचकर बाहर ले जाई गई. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या, गरीब वडिलांच्या घरी त्या जन्माला आल्या होत्या. तर त्या धनवानाचं एवढं कर्ज त्यांच्यावरती होतं. तर मग त्या धनवान म्हणाला की तुला ते कर्ज फेडता येत नाही. तो व्यापारी म्हणाला तुला ते कर्ज देता येत नाही, मग तुझं व्याज पण खूप वाढलं आहे, कर्ज पण खूप वाढलं आहे. मग एक काम करतो, तुझी मुलगी म्हणून मी त्या बदल्यात ठेवतो. आणि ती खूप रडत राहिल्या, त्या खूप रडल्या, त्या ओरडल्या, तरी पण त्यांनी त्यांच्या वडिलाकडनं त्या व्यापाऱ्याने त्यांना ओढून नेलं. अत 16 समय वस्ते दिसवा मग पत्त योबनं कय्यम ओरुधंतस्य पुत्रो गिरिदासो नाम नामेन. 16 वर्ष की अवस्था में ही मैं यौवन अवस्था को प्राप्त हो गई. तब उस व्यापारी के पुत्र ने, जिसका नाम गिरिदास था, मुझे स्त्री बनाकर रख लिया. तस्सपि अय्या भरिया सिलवती गुणवती यशवती च अनुरत्ता भत्तारं तस्साहं विद्येस नमकासिं. पहले से ही गिरिदास की एक पत्नी थी, वह गुणवती, शीलवती, यशस्विनी और पतिव्रता थी. मैं उस स्त्री के प्रति ईर्ष्या और द्वेष करने लगी. हे त्यांचे कर्मविपाक होते की ज्या व्यापाऱ्याने तिला तिच्या वडिलाच्या कर्जापायी ठेवून घेतलं होतं आणि त्या 16 वर्षाच्या वयामध्ये तरुण झाल्या. तरुण झाल्यानंतर त्या व्यापारीचा जो पुत्र होता गिरिदास नावाचा, त्याने तिला एक स्त्री बनवून ठेवलं. पण त्या गिरिदास नावाच्या व्यापारीच्या मुलाची एक पत्नी होती, खूप सुंदर होती, यशस्वी होती, शीलवान होती, पतिव्रता होती. पण त्या स्त्रीच्या प्रती ही काय करायची, खूप तिचा द्वेष करायची, ईर्ष्या करायची. आणि तस्सेतं कम्म फलं यं मग अपकीरीतुं गच्छन्ति दासी व उपटहन्ति तस्सपि अंतो कतो मयाति. ये उसी कर्म का फल था कि दासी के समान तन्मय होकर भी जिस पुरुष की मैंने सेवा की उसी ने मुझसे नफरत की, मुझे अपमान पूर्वक त्याग दिया, किंतु आज मैंने उसका भी अंत कर दिया. ते आपल्या मैत्रिणीला, आपल्या सखीला सांगतात, आपल्या सोबतच्या भिक्षुणींना सांगतात, हे माझे सगळे आधीचे कर्मविपाक होते की मी जे परस्त्री गमन केलं होतं, तो माझा कर्मविपाक होता. तो कर्मविपाकाने मला कितीतरी योनीमध्ये जन्म घ्यावे लागले. त्या योनीमधून निघाल्यानंतर जेव्हा मी व्यापाऱ्याने माझ्या घरी माझ्या वडिलाच्या कर्जाच्या मोबदल्यात घेऊन आले होते, त्या मोबदल्यात घेऊन आल्यानंतर त्यांच्या ज्या पुत्राने मला ठेवून घेतलं होतं, तर त्यांची जी एक सुंदर पत्नी होती, प्रतिव्रता होती, शीलवती होती, मी तिची पण काय करायची, ईर्ष्या करायची, तिच्या प्रती ईर्ष्या करायची, द्वेष करायची. हाही माझा विपाक मी वाढवत होती. आणि त्यामुळे ह्या जन्मामध्ये जेव्हा मी ज्या पतीची खूप दासी बनून सेवा केली, त्यांच्या कुटुंबियाची दासी बनून सेवा केली, तर त्या पुरुषांनी त्या सेवेच्या बदल्यात माझी काय केली, नफरतच केली, माझा काय केला, तिरस्कारच केला. आणि त्यांनी माझा काय केला, त्याग केला. आणि ते कर्माचे विपाक मला या जन्मामध्ये भेटले. आणि परंतु आज मला भगवंतांचा धम्म मिळाला आणि मी या वाटेवरून मी सगळे माझे ते दुर्गुण, जे काही माझे विकार होते, जे माझे कर्मफल होते, त्यामधून मी मुक्त झाली. मी त्यांचा काय केला, सगळा अंत केला. आणि त्यांनी काय केलं, या जन्मामध्ये अनंत प्रत प्राप्त केलं.
हे कम्म विपाक आहे. मी असं ऐकलं होतं मोडक सर आहे ग्रुपला, कदाचित मी चुकू शकते सर, पण मी एकदा हा प्रश्न केला होता भिक्षूंना पण केला आहे, आणि जे ज्यांना धम्माचं खूप हे आहे मी त्यांना पण हा प्रश्न केला आहे की स्त्री जन्म मी ऐकला आहे की का हा स्त्री जन्म याला हे समजलं जातं की तिला स्त्री जन्माला म्हणतात की तुम्ही अकुशल कम्मा केला होता म्हणून तुम्ही स्त्री जन्माला आलात. तर अकुशल कम्मा कोणता? तर आमच्या स्त्रियांमध्ये द्वेष, ईर्ष्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. कामेसुमिच्छाचारा ह्या 2 ते 3 शिलाचं आमचं तुटतं, म्हणून आम्ही स्त्री जन्म घेतो आणि तो विपाक आहे म्हणून आमचा स्त्री जन्म झाला. तर हे खरं आहे का सर? जसं इथे पण धम्मीत हे जर हे खरं असेल तर याच्यावरती थोडा प्रकाश टाका सर, कारण की 2च मिनिटं राहिली आपल्याकडे. सगळे काही कर्म असतात ते आपल्या चित्तामधून निर्माण होत असतात. चित्त कशा प्रकारचं असतं? ही स्त्री सुद्धा अरंत होऊ शकते.